महाराजांच्या धम्माचं आचरण केल्याशिवाय माणसाला माणूस बनताच येणार नाही, माणसाला माणूस बनताच येणार नाही। धन्यवाद सर। या ठिकाणी कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे, कार्यक्रम उशिरा लागला, त्याबद्दल मी या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाची या ठिकाणी मी माफी मागतो। कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक वक्ते म्हणून लाभलेले पूजनीय भदंत सुबोध थेरो या ठिकाणी धम्मप्रकाश विपश्यना केंद्र येणाऱ्यावरून आलेले आहेत। धम्मप्रकाश विपश्यना केंद्र या ठिकाणी आपण जर पाहतो तर जंगलामध्ये आहे आणि इतक्या दुरून भंतेजी या ठिकाणी आलेले आहेत आणि जाताना सुद्धा त्यांना बराच असा वेळ होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता पूजनीय भदंत सुबोध थेरो यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी धम्मदेशना द्यावी। सर्वांनी साधुकार द्यावा। साधू साधू साधू। हॅलो। ब्रह्मेंद्र देवेंद्र नरेंद्र राज बोधी सुबोधी करुणा गुणंत पया पदी पजलितो ज्वलंत वंदामि बुद्धं भवपारतिनं वंदामि बुद्धं भवपारतिनं वंदामि बुद्धं भवपारतिनं। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांच्या विचारधारेला सर्वप्रथम मी अभिवादन करतो। मी त्यांच्या विचारांना नतमस्तक होतो। धम्ममंचावर उपस्थित असलेला भिक्खू संघ यामध्ये पूज्य भदंत धम्मानंदजी स्थवीर आणि त्यांनी सुद्धा आहे इथलेच रहिवासी प्रॉपरली। जेव्हा त्यांनी इथे चिवर परिधान केलं, नागपूरमध्ये शून्यातून विश्व निर्माण केलं, अशा पूज्य भदंत धम्मानंद थेरो आणि त्यांच्या सोबत असलेला संपूर्ण भिक्खू संघ, त्या सर्वांना मी अभिवादन करतो। तसेच धम्ममंचावर उपस्थित महानाग रत्नजी, जबरदस्त असं त्यांचं व्याख्यान असतं, त्यांची जबरदस्त अशी स्पीच राहते। कारण जो व्यक्ती जेवढं एज्युकेशन घेतलं तेवढं धम्म सर्वांना पटवून सांगण्यामध्ये तो तरबेज असतो। बघा, महानागरत जो आजचा माझा सब्जेक्ट आहे, काही जे वाक्य आहे मी त्यांच्या प्रवचनामधूनच ऐकलेले आहेत आणि चांगल्या उत्साहामध्ये आज मांडावं, परंतु जो उत्साह राहतो तो निघून गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चव राहत नाही। म्हणून असे महानागरत्नजी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी मंगलाची कामना देतो। आणि उपस्थित सर्व बाहेरगावावरून आलेले, गावाच्या बाहेरील सर्व उपासक उपासिका, बालक आणि बालिका यांना सर्वांना मी सविनय जय भीम करतो। 14 एप्रिलला असाच आवाज निघते का? जय भीम। अरे वा रे वा, चांगला मोठ्यान ध्यान जरासा। जेवले नाही का कोणाले तरी? तिथं आवाज येऊन राहिला, मला वाटून राहिला आम्हीच बडबड करतो की काय।
नाही 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 जेवल्याच नाही. काय काय सांगणार आहे, काय सांगणार आहे, काय कानात बसणार आहे, नळी फुंकरे सोडणार आहे, इकडून तिकडे गेले वारे. नमो तसं जसं होईल तसं. आम्हालाही वाटते किती दिवस जगता असं. जेवल्या नाही का? चांगला आवाज काढा. जा या भाकर खाऊन मग थांबतो घंटाभर. अरे उत्साह का आम्हीच वाढवला पाहिजे, आपलाही असला पाहिजे. त्यात सचिन तेंडुलकरनं छक्का मारल्याबरोबर भल्ले ओरडते, त्याला चेरिंग मिळाली पाहिजे म्हणून. इथं भिक्कून किती काही कटकट केलं मुकेच, आणि त्यानं जर मनोहर ते कोणता होईल तर ते मनोहर आहे तो जर आला आणि घंटाभर तबला चाटी वाजवली, नाचू 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 कुदू कुदून याला धक्का देऊन पुढं पुढं पुढं. पण खरोखर धम्म हे काय आहे, किती चांगले चांगले वक्ते, चांगले चांगले विचार मांडणारे विचारिक आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतात. काय आहे, जाऊन बसाचं. गजानन भाऊ जाते म्हणून मी जातो, तेच नसता गेला तर मला काय गरज होती. आणि लोकही दिसले पाहिजे, चला थोडसे अगय पगय काय म्हणन आपल्या गावाले. अरे आम्ही गल्लो गल्ली शहरोशहरी वाडी तांड्यात फिरतो, प्रचार प्रसार करतो. प्रत्येकच गावची अवस्था आम्हाला माहित आहे. पण काहीतरी परिवर्तन व्हावं, प्रत्येकालाच विचार वाटतं माणसाला की परिवर्तन झालं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे आणि त्यानुसार चाललं पाहिजे. आम्हाला सोडण नाही तर काय लेकरा बाळाला लागणार आहे. तर म्हणून आजचा विषय होता माझा थोडक्यात. आणि ते सांगितलं मी नागरत्न भंतेजी सॉरी महानागरत्न जे आहेत तर त्यांच्याच जे 4 आर्य सत्य मांडतात, चांगले विचार मांडतात, बुद्धाचे तत्वज्ञान मांडतात. मग त्यांचे जे स्पीच आहेत मग थोडक्यात आपणही मांडण्याचा का प्रयत्न करू नये. आम्ही म्हणतो विहारात जा. अरे विहारात गेलेच नाही तर तुम्हाला समजणार काय. पण जेव्हा भंतेजी आम्ही प्रयत्न करू तेव्हा ना, जसं आम्ही प्रयत्न करतो, आम्ही विचार करतो की नाही, जसे नागरत्नजी मांडण्याचा प्रयत्न करतात, मग 2 शब्द आपल्याला का बोलू नये. आम्ही जसा प्रयत्न करतो, आम्ही जशी जिद्द ठेवतो, आमची कधी जिद्द येईल, आम्हाला कशी जिद्द येईल 1500 रुपयाच्या साठी लाईन लावण्यात. लाडक्या बहिणी बापा बापा, लाडके भाऊ एकावर एक पडून राहिले खुर्चीसाठी, आणि लाडक्या बहिणी बँकेत भांडून राहिल्या नंबरासाठी. 1500 रुपये आता 2100 भेटते म्हणते. काय चालवाचे 4 आरे सत्याचे चाक, आणि काय कानामध्ये पडून. विषय असा गंभीर आहे की भगवंताला 5 लोकांना 5 ब्राह्मणांना कौंडन्य व पबद्य महानाम आणि अश्वजित यांना तो 4 आर्य सत्य समजावून सांगण्याच्यासाठी 3 महिने लागले. किती? मग आम्हाला किती वेळ लागत नाही, निदान अर्धा पाऊण 1 घंटा धरा ना. कोणाला वेळ आहे तिथं काय वाघाले खाऊ म्हणता मला. वाघाचा रस्ता येणाऱ्याचा, गाड्या गोड्या भेटत नाही. आणि सांगा तुम्ही, विचार करा, जर भगवंताला 3 महिने जर 4 आर्य सत्य समजावण्याच्यासाठी 5 परिव्राजकांना लागले, आम्ही काहीच नाही हो भगवंताच्या समोर. फक्त सांगण्याचा जास्तीत जास्त समजावून प्रयत्न तुम्हाला करणं चालू आहे, दुसरं काहीच नाही. म्हणून धावता पडता का होईना निरुत्साही माणूस उत्साही होण्याचा प्रयत्न करते. परंतु ज्या पद्धतीनं मला वेळ भेटला त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण तो उत्साह जो होता तो माझ्यामध्ये तो राहिलेला नाही. सांगणं म्हणजे आलो तेव्हापासूनच निरुत्साही झालं माणूस. गोष्ट ही आहे ना, भरलं गिरलं पोट भरून आहे, जेवण पोट भरलेलं तुम्ही तो नाही, पण वेळेला महत्व. एवढे भिक्कू आहे. अरे 10-10 15-15 मिनिट जरी
बोलत बसले तरी 6-7 वाजते. म्हणून आपण काही ना काहीतरी भिक्खूंचं 2 शब्दाचं का होईना प्रत्येकाचं प्रवचन ऐकलं पाहिजे, प्रत्येकाच्या मुखातून उपदेश ऐकला पाहिजे, हे आमचं म्हणणं असते. दुसरं काहीच नाही. प्रत्येकाला वेळ दिला पाहिजे. मग आता माझा जर सब्जेक्ट आहे तो नाही, निदान भगवंताला 3 घंटे लागले, अरे मला 1 घंटा तर कमी जास्त पण नाही. मग ज्या पद्धतीनं समजून सांगता येईल त्या पद्धतीनं मांडणी करण्याचा मग प्रयत्न करतो. तर भगवंतांनी बघा जेव्हा बुद्धत्व प्राप्त केलं, बोधी वृक्षाच्या खाली बसून जेव्हा बुद्धत्व भगवंतांनी प्राप्त केलं आणि प्राप्त केल्याच्या नंतर मग हे मला मिळालेलं ज्ञान जे आहे, मग आता हे वाटू कोणाला? आता वाटाय लागन ज्ञान अज्ञानी लोकांना द्यावं लागेल का हो? अज्ञानी लोकांना द्यावं लागेल का? भगवंताला माहित होतं की मी ज्ञान जे आहे माझं हे चांगल्या तज्ञ व्यक्तींना, की जो माझं ज्ञान घेतल्याबरोबर काही ना काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, अशा मी लोकांना ज्ञान दिलं पाहिजे. जर कोणी विहारात येत असेल तर विहारातल्या लोकांना देण्याचा तो प्रयत्न करेल. भंतेजी का घराघरात घुसून देत जाईन, या तुम्हाला सांगतो, या तुम्हाला सांगतो बुद्धाचा धम्म काय आहे, बुद्ध कसे घरून गेले आणि कसं त्यांचं राहुल बाळाचं संगोपन झालं आणि बुद्धानं काय काय केलं. घरात घुसलं का सांगलं, घरात घुसलं का सांगलं. इथं मनोहरेला ऐकण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत येतील, पण भंतीजीचं जे प्रवचन आहे त्याच्यामध्ये काय गोडवा आहे, काय उत्साह आहे, काय आम्हाला ऊर्जा निर्माण करून देते, याच्याकडे आम्ही ध्यान देत नाही. जर आम्ही ध्यान दिलं नाही, तुम्ही विहारात जाता, तुम्ही ऐकायला येता, तर तुमचे मुलं बाळ घेऊन सुद्धा तुम्ही आले पाहिजे. स्वतःपासून प्रयत्न केला पाहिजे की मी विहारामध्ये गेलो पाहिजे. इकडे जय भीम जय भीम हे व्याख्यात काय, हे वक्ता तो वक्ता तो वक्ता तो वक्ता, जय भीम जय भीम. घरी गेलं तर आई कोणीतरी दारावर आलाय म्हणते. घरी कोणीतरी दारावर आलेला आहे, म्हणजे जे जे भाषण गाजवतात त्याच्याही लेकरं काय म्हणतात, दारावर कोणीतरी आलेलं आहे, म्हणजेच भंतेजीला सुद्धा गोसाई समजतात. लक्षात ठेवा. आता इकडं तर काय माहिती, इकडं आहे म्हणा ओळख पाळख, इकडं आजही सांगतो हो, हे नका सांगू की भंतेजीला ओळखत नाही. आज ग्रॅज्युएशन झालेले मुलं, पदवीधर मुलं कोणी ओळखत नाही की भंतेजींना वंदामी म्हणावं, जय भीम म्हणावं की जय भारत करावं. काय म्हणतात? काहीच नाही. आम्हाला माहित आहे, आम्हाला अनुभव हीच खात्री, स्वतःची खात्री आहे. सारं नागपूर गिगपूर फिरून, भंडारा झालं, चंद्रपूर झालं, गोंदिया झालं, चांगली एज्युकेटेड मुलं विहारात पाठवतील नाही. जर विहारात पाठवलं नाही, भिक्खूच्या जर स्वाधीन राहिले नाहीत, सानिध्यामध्ये राहिले नाही, कडी संघ पूर्णाची पोळी खाऊ का तिखट दाढी संघ खाऊ, काय समजणार आहे कायच्या संघ काय खायचं. तर म्हणून भंतेजी होय का तो गोसाई होय का आमका होय का ढमका, काय ओळखणार आहे आपले मुलं की बाबा रे हे आपले गुरु आहेत, हे आपले भंतेजी आहेत, हे अशी शिकवण आम्ही कदापि देत नाही. आणि म्हणून भगवंतांनी 4 आर्य सत्य सांगितलेले आहे. त्याच्यातलं पहिलं जे आर्य सत्य आहे दुःख. जेव्हा घरून त्यांनी पाय काढला तेव्हा त्यांना हे समजलं की जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, आणि त्या दुःखाचं जे कारण आहे मी शोधलं पाहिजे, आणि त्या दुःखावर आपल्याला विजय सुद्धा मिळवता येते. आणि त्या दुःख नष्ट करण्याचा भगवंतांनी सुद्धा मार्ग सांगितलेला आहे. त्याला म्हणलं जातात पहिलं दुःख, दुसरं आहे दुःख समुदाय आर्य सत्य, तिसरं आहे दुःख निरोध द गामिनी पतिपदा आर्य सत्य, आणि चौथा आहे पहिलं दुःख, दुसरं आहे दुःख समुदाय,
दुसरं दुःख निरोध आणि चौथा आहे दुःख निरोधागामिनी पटिपदा, म्हणजे त्याच्यावर सुद्धा आपल्याला इलाज करता येते, ते सुद्धा आपल्याला दुःख नष्ट करता येते. आणि त्याच्यासाठी सांगितलेले आहे भगवान बुद्धांनी 8 अष्टांगिक मार्ग. लक्षात ठेवा, 8 अष्टांगिक मार्ग म्हणजेच दुःखाचा निरोध करण्याचा मार्ग, त्यालाच म्हणल्या जातात दुःख मुक्तीचा मार्ग, आणि त्यालाच म्हणल्या जातात मध्यम मार्ग. मध्यम मार्ग समजते ना? जास्त पोटभर जर खाल्लं आणि अर्धी कोर जास्त झाली तर काय होते? डब्बा हातातल्या हातातच, नाही का? आणि एकदम कमी जेवलं तर कोणी कोणी तर 12 वाजता उठून जेवते, त्याला टाइम टेबलच नसते. आणि कोणाचे दिवसभराचे हफ 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 झालं पोट करते. मग कवा होते हफ हफ, लय हफ हफ वाटून राहिलं म्हणते कवा खाऊन कवा नाही. जेव्हा माणूस ओव्हरलोड होतो कधी कधी तसा झोपतो, मग हफ 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 करते जशी हवा मारल्यासारखी पंपात. आता महानगरजिनं खूप सुंदर सांगितलेलं आहे की खरोखर दारू पिल्यामुळे आतडे सडतात. कोणी लक्ष आपल्या घरावर करत नाही, त्याला कोणी विचारत नाही, 4 चौघातनी त्याला बसू देत नाही, 4 चौघात उठू देत नाही. तिथंच दिसला तर म्हणते तिथंच दूर होय, त्या थुतकाडाचा लयच वास येते. खूप सुंदर सांगितलं आणि खरीच गोष्ट आहे. अशा माणसाच्या घरी पोरगी देण्यासाठी हे माग पुढं लोक पाहतात आणि करण्यासाठी माग पुढं पाहतात, तरी लोकांना अकला नाही. भरती करता जयस्वालचीच, भर दे म्हणते त्याचंच पोट, माय उपाशी राहिलेच चालते. लालाजी आमचे उपाशी राहिले तर चालते, पण लालाजीच्या बिल्डिंगावर बिल्डिंगा चढवणारे आम्हीच. इकडं नसतील बरं, इकडं तर वासही नाही येत या गावात, तिकडं लई येते. आला तर नाही बा अजून, तुम्ही काही म्हणत असाल तर पहा. इकडले लोक बगर दारूचे आहेत, नाही तिकडं तर बापा घम घम, जसं घरातनी गेलं का असं वाटते इथं अत्तराचा फवारा मारला की का. तर मग तेच पहिलं आर्य सत्य जे भगवंतानं सांगितलेलं आहे, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, ते आहे दुःख. मग दुःख कसं उद्भवते, दुःख कसं उद्भवते हे भगवंत सांगतात. तर भगवंत म्हणतात जाती बी दुःखा. जाती म्हणजे जन्म, जन्म घेणं सुद्धा दुःख आहे भगवंत म्हणतात. मग म्हणतात जरा बी दुःखा, जरा बी दुःख. म्हातारपण सुद्धा दुःख आहे, कारण म्हातारपण आलं रे आलं, एक एक पार्ट माणसाचा ढिला पच होते. डोळ्यातून जाते, कमरेतून जाते, टोंगळ्यातून जाते, बाबा 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 म्हणते लावते. तेल लावता लावता घाण, कोणतं घोरपडीचं तेल आणते, कोणतं कायचं तेल आणते, कोणतं कायचं तेल लावते. लावू लावू तरी पाय नाही टेकत, जागेवरच येत नाही. म्हातारपण होय. जाते बी दुःखा, जरा बी दुःखा. आणि मग काय, व्याधी बी दुःखा, आजारपण. अरे मनुष्य जन्मात आल्याच्या नंतर आजारी पडतोच आहे. आजारपण बी दुःखा, व्याधी बी दुःखा, आणि मग मरण बी दुःख. मरणासारखं दुःख कोणतंच नाही. प्रिय बी दुःख, आणि प्रिय व्यक्तीपासून सुद्धा आपल्याला दुःख आहे, आणि अप्रिय व्यक्तीपासून सुद्धा मनुष्य दुःखी होतो. लक्षात ठेवा, एखादी गोष्ट मनासारखी होत नाही, होते काय, एखादी गोष्ट जी आहे मनुष्याची मनासारखी झाली नाही तरी मनुष्य दुःखी होतो. लक्षात घ्या. आता पहा, आपल्या जवळ एखादी 2 व्हीलर आहे, किती दिवस चालवणार आहे. अरे मागचा बाजूचा मागून आला आणि लोक बापा बापा कुठचा होय का पैसा, कोण्या नोकरकीवर आहे तर म्हणते 4 व्हीलरही आली त्याची, आणि आपली कवा होय. त्याच गाडीकडे उठला का दात घासत पाहत राहायचे. अरे तू कशाला दुःखी होत,
म्हणजेच दुःखाला कारण आहे हे. दुःखाचे हे कारण आहेत की कशामुळे माणसाला दुःख उत्पन्न होते. एमपीएससी युपीएससी एक्झाम मुलगा देऊन राहिला 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले सतत 2 मार्कात चालला. शेवटचा क्षण एका मार्गाने गेला. मायबापाला केवढं मोठं दुःख होते आहे की नाही. आई वडिलाला दुःख आणि त्या कॅन्डिडेटला सुद्धा दुःख की आज मी कलेक्टर होणारा जो मुलगा होतो किंवा मुलगी असो एका मार्कानं गेली. म्हणजे केवढं मोठं दुःख. जसं जणू त्यांच्या डोक्यावर असं आभाळ कोसळल्यासारखं होते. आभाळ. आई वडिलाला वाटते बापरे कॉलर टाईट. आज मी लाल बत्तीच्या गाडीतनी जाणारी मस्तकावर हात देते मायबाप. नातेवाईक जे जवळचे असते दूरचे तर म्हणते बरं झालं बाबा हात जोडले एकटू बाबा. असंच पाहिजे. लय करत होताना लय गर्व करत होताना पण त्याच्या कष्टाची किंमत नाही देणार. 18 घंटे त्यानं डोळे फोडले ना त्याला नाही म्हणतील काही. अरे होताच तसा म्हणते लयच गर्व करे ना आणि गेला तर बरा गेला. पहा याले म्हणते द्वेषाची भावना. कुठे आली करुण्याची भावना इथं. म्हणते जे आता महानागरत्नजीने सांगितलं करुणा कुठं आहे करुणा कुठे आहे मैत्री. देशानं खतखत आमचं 3.5 हाताचं शरीराचं गदगद करत आहे पण उत्साही कधीच नाही. मनुष्यानं जन्मात आल्याच्या नंतर निरुत्साही कधीही राहू नये. उत्साही राहिलं पाहिजे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की पिये बी दुःखा अपिये बी दुःखा. आणि नंतर शेवटी म्हणते भिक्खूंनो पंच उपादान स्कंदा बी दुःखा. त्याच्यामध्ये रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान येते. विज्ञान म्हणतो आपण त्याला. म्हणून आता जन्म घेणे हे सुद्धा मनुष्याला दुःख आहे. जो लेकरू जो होत नाही काय सखूबाई झालंच नाही काय अजून. 3 वर्ष झालं ना तो सुनील अजून काहीच नाही. चालली दात घासत. सकाळीच म्हातारी उठल्या बरोबर त्या सखूबाईच्या घरी पाहिलं मायसून. आता तर झालं 2 वर्ष आणि आता आहे माय आता 2-4 महिन्याने आता बाळ 3 होते मला भेटते ना तू पाहिले. सकाळी जाते तिला दुखवण्यासाठी. माय अजून काहीच नाही काय व. आणि सासू बिचारीले म्हणते माय काय झालं तुला जाय या डॉक्टर कड जाय त्या डॉक्टर कड. म्हणजे जोपर्यंत स्त्रीला मूल होत नाही लग्न झाल्याच्या नंतर तेव्हा पर्यंत ते दुःखी असते. कशी दुःखी असते. आई वडिलालाही वाटते माझ्या मुलीची कूस लवकर भरली पाहिजे. सासू सासऱ्यांनाही वाटते काळजी की माझ्या सुनाची कूस लवकर भरली पाहिजे. दुःख दुःख दुःख. आणि मग इकडून तिकडून सखूबाई अजून जाते. अव जाणं टाकाय घातलं का कमी चांगला आहे काय बाबा. एक हात पाय बांधून आहे ना तिथं. इकडं नसन तर काय माहित बाबा. तू टाकाय घातले जा हात पाय बांधून राहते. अहो फूक मारल्या बरोबर तर होतीये. बापा बापा बाप. फुकीनं जर झाले असते तर कायले तिथं राहिले असते. मिलिटरी वाले सीमेवर फुकी नसतं हकलले असते. इकडले तिकडं तिकडले तिकडं फूक मारली की फेकला. ह्या गोष्टी आहे. म्हणून गोष्ट काय आहे की जन्म झाल्याच्या नंतर एक प्रेग्नेंट राहिल्याच्या नंतर इकडून तिकडून तेही दुःखातच जाते. आणि मग काय बाईची डिलेवरी होते. बाईची डिलेवरी झाली तर एखादा मुलगा होते. बापा बापा राजस गोंडस सुकुमार. आणि मग काय लाडात मग काय बाबू हे देऊ काय हे खात काय बाबा शाळेत जात काय मग पेन्सिल देऊ काय खोड रबर देऊन काय इंग्रजीत टाकू का मराठीत टाकू काय काय लेकराचे लाड पुरवते. जेव्हा ब्रेकर लागला माय बापाचा जेव्हा ब्रेकर लागण्याचा प्रयत्न झाला बाबू
आता माझ्याकडून तुला 2 व्हीलर नाही मी घेऊ शकत मा. आता कुठे आहे तुझ्या बाबाले कामधंदे नाही. आता तुझे बाबा रिटायर. माय बापावर एवढा डोळे काढते जसा वाघच. करा ना लाड, लाडाचा भोप्या. माय काय म्हणते ते, कोणाले दीपक पाहिजे म्हणते. लहान दिवे लावून राहिले कोणाचे दीपक. पोरगी झाली तर म्हणते माय पोरगी झाली व पोरग पाहिजे होतं. काय करता, लहान दिवे लावून राहिले का. पानटेल्यावर जाऊ जाऊ, टपरीवर जाऊ जाऊ, खर्रे होतनाडा ठेवू ठेवू, गाल फुगू फुगू. आणि मोठं झाल्याच्या नंतर बाबू रे इकडे जाय तिकडं. नाही ऐकत. मग हातून निसटलं लेकरू का मग नाही लागत. त्याच्यासाठी बुद्ध विहाराची वाट दाखवावं लागते लहानपणापासून. मग तुम्ही पेढे वाटता, हे वाटता, त्याचे संपूर्ण पुरवता. पण काय म्हणतात, बुद्ध मुलांना सुद्धा सांगितलेलं आहे की माता पितू पठ्ठान पुत्रदार सत्संग हो अनाकुलाच कम म्हणता एतंग मंगलम उत्तमं. की बाबा रे, माय बापाने तुला शिकवलं, सवरलं, नोकरीला लावलं, बायको करून दिली, सर्व करून दिलं, सर्व काही केलेलं आहे. पण बुद्ध म्हणतात की आता माय बापाची पूजा करा. आता का माय बापाची पूजा करा म्हणलं बुद्धानं काय हातात अगरबत्ती मेणबत्ती घेऊन फिरवा म्हणते काय. गरगर 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 उठल्या बरोबर माय बापाच्या ज्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत, ज्या ज्या इच्छा आहेत की त्यांना औषध आहे का, त्यांना गोळ्या आहे का, त्यांना कपडा आहे का, त्यांना लता आहे का, त्यांना वेळेवर जेवण आहे का, यांचं लक्ष पूर्णपणे त्यांच्याकडे देणे म्हणजे त्यांची सेवा झाली होय. जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत कोणीच कोणाला पाहत नाही. जाऊ दे, रोजच आहे, रोजच आहे, जाऊ दे. बीपी वाढली तर नेतेला आहे ना भाऊ, त्याला आहेच काय, ते घरीच तर राहायचं म्हणून नोकरीवर जावं लागतं. नोकरीवर राहिले माय मरत, राहिला बाप मरत, बीपीनं पछाडलेला आहे, शुगर बीपी हाय लो होऊन राहिले, एक तास तडमडत आहे पण कोणी लक्ष देत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात जाती बी जरा बी दुःखा. अरे म्हातारपण हे सुद्धा दुःख आहे. म्हणून दुःख, जाती बी दुःखा, जरा बी दुःखा, म्हातारपण हे सुद्धा दुःख आहे. आणि व्याधी बी दुःख. आणि दुःख, व्याधी म्हणजे आजारपण आहे. प्रत्येक मनुष्य हा आजारानं ग्रासलेला आहे. कोणी शुगरनं आहे, कोणी बीपीनं आहे, कोणी कॅन्सरनं आहे, कोणी एडसनं आहे, कोणी जळलेल्यानं आहे, कोणी पॉयझन पिल्यानं आहे, कोणी साप चावल्यानं आहे, कोणी अनेक प्रकारानं लोक दवाखान्यामध्ये असे रोगी आहेत, ग्रासलेले आहेत, पेशंट म्हणून असे पडलेले आहेत. लक्षात घ्या, बुद्ध म्हणतात की फक्त तुमच्यामध्येच तुम्ही न पाहता एक डोळा थोडा जगाकडे सुद्धा वळवा की आपल्याही पेक्षा जग किती दुःखामध्ये पडलेला आहे. आपण आपल्याच पुरतं म्हणतो की म्हणते जी आम्ही तर रोज असतं करतो, जी बुद्धाचीही पूजा करतो, बाबासाहेबाली उदबत्ती. अरे पण शरीर होय ना तुमचं का लोखंडाचं आहे काय बनलेलं शरीर? एक दिवस तर आजारपण येणारच आहे आणि एक दिवस जावंच लागेल. इव्हन मला सुद्धा चमड्याचं शरीर आहे. चमडं काढाबर या शरीराचं. त्या हाडाचा सापडा कसा राहते त्या भुताडाचा तसा दिसते. काढल्याबरोबर पाहिला असेल तुम्ही तर कधी जर चित्र पाहिलं असेल ना, तसं हे शरीर आहे. मला सोलून काढलं तरी तसाच दिसणार आहो मी. डेंजर कवर आहे, जे त्वचा म्हणतो आपण त्याला, एक कवर आहे. जशी पुस्तकाला कवर कशी लावतो आणि पुस्तक काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय बायोडाटा आहे ते पाहायला भेटते, तसंच एक प्रकारचे आपलं हे कवच आहे, कवर आहे. आणि हे जर कवर जर उधळली, एखादा आपण काहीतरी त्याचं पीएम करताना पाहतो की नाही, एखादं जनावर म्हणा, पशु म्हणा,
किंवा वाघागिगानं नेलेला सापडा पहा, बस सेम आहे. हे कवर आहे एक प्रकारचे. म्हणून जरा बी दुःख, व्याधी बी दुःख, म्हणून आजारपण सुद्धा दुःख आहे की आजार मनुष्याला आजारानं संपूर्णतः आपण ग्रसलेलं आहो. आणि मग चौथं काय म्हणतात भगवंत की मरण मी दुःख. मरण असं आहे की मरणाला या निसर्गानं सोडलेलं नाही. जिथं भगवंत म्हणतात जन्म आहे तिथं मरण आहे, जिथं जन्म आहे तिथं मरण आहे. इवन मला सुद्धा एक दिवस जाना है. राजा भी गए, रंग भी गए, गोर गरीब भी गए, जो जो आए वो चले गए. खाली हाथ आए और खाली हाथ चले गए. इसलिए म्हणून भगवंत म्हणतात की जन्माला आल्याच्या नंतर मरण तर मनुष्याला आहेच. तुम्ही पहा ना, कोरोनामध्ये किती गेले. आपले आई वडील गेले असेल तर आपल्याला तरी तोंड पाहायला भेटलं का? आपल्याला तरी तोंड पाहायला भेटलं का? नाही भेटलं. आपले आई वडील गेले, आपले नातेवाईक गेले, चांगले चांगले मोठे मोठे भिक्खू त्याच्यामध्ये गेले, डॉक्टर गेले, इंजिनियर गेले. पण एक दिवस मनुष्याला जाणंच आहे. म्हणून जाण्याच्या पहिले मनुष्यानं काय केलं पाहिजे की कोणाचंही जेणेकरून आपल्याकडून बरं वाईट होणार नाही याची कल्पना घेतली पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय करता, पश्चाताप करून अरे रे भेटायला गेलो असतं तर बरं झालं असतं. रात्रीच मी विचार केला होता भेटीला जातो, पण सकाळी मला बातमीच भेटली. मग सकाळीच काऊन नाही, रात्रीच काऊन नाही? पाहासाठी कदर तर लयच होती, कदर तर लय रात्रीच जायचं होतं. मग नाही ना म्हणते जी लय थंडी होती ना, आपल्यावरच येतं काय. सारी बुद्ध विहारात आले थंडी, बुद्ध विहारात आले पाणी, बुद्ध विहारात आले थंडी, बुद्ध विहारात आले ऊन, वारा, पाऊस, सगळा आडस आपल्यावरच आलेला आहे. मुसलमान आले नाही. अरे 5 बार जातात ना दिवसभरातून, त्याले घर नाही, त्याले दार नाही, त्याले बायका लेकरं नाहीत. लेकरं जात जसे आपण विहारात पाठवत नाहीत तसे लेकरं मदरशामध्ये पाठवतात ना. पाना धम्माची शिकवण कशी ते लोक देतात आणि आम्ही कशी दिली पाहिजे याच्यावरून विचार केला पाहिजे. म्हणून भगवंताचा हा जो हे जे आर्य सत्य आहे, खूप काही असा मोठा हा सब्जेक्ट आहे. जाती बी दुःख, जरा बी दुःख, आणि व्याधी बी दुःख, आणि मरण बी दुःख. आता माणूस म्हातारं झालं पहा ना, बुद्ध काय म्हणतात, जन्म आहे. आता जन्म कसा आहे, आंब्याचं उदाहरण दिलेलं आहे. आंब्याला जसा बार येतो तेवढ्याच्या तेवढा शेवटपर्यंत राहतो का? नाही राहत. काही खाली गळते, काही जळते, काही काही त्याला डिकून राहते, काही हव्यानं पडतात, आणि काही काही राहिलेले त्याला फळं येतात. आणि फळं आल्याच्या नंतर त्याचं पूर्णत्व झाल्याच्या नंतर त्याला म्हणल्या जातं पाड, आणि पाड आल्याच्या नंतर तो खाली पडतो, त्याला म्हणल्या जातात म्हातारपण. काय म्हणतात त्याला? त्याला म्हणल्या जातात म्हातार होणे. मग जन्म आहे तिथं मृत्यू आहे. मग म्हातार माणूस होतेच. कोणी कोणी भगवंत म्हणतात आईच्या गर्भामध्ये जातात, काही गर्भाच्या बाहेर आल्यावर जातात, काही लहानपणी जातात, काही शाळेत जाताना जातात, काही कॉलेजमध्ये जातात, काही किशोरी वयामध्ये जातात, कोणी लग्न झाल्यावर जातात, कोणी जोडपे जातात, कोणी कोणी 40 क्रॉस झाल्यावर, मग काही काही असे म्हातारपणातनी सुद्धा जाणारे आहेत. भगवंत म्हणतात नैसर्गिक मृत्यू मनुष्याला आला पाहिजे. काही काही 40 क्रॉस झाली लोक होते म्हातारे. आता म्हातारे झाल्याच्या नंतर तुम्ही विचार करा, काही काही लोक त्या ब्युटी पार्लर मध्ये जातात. ब्युटी पार्लर आहे का इकडं? कायच्यासाठी जातात काय? आणि तिकडून ब्युटी पार्लर मधून आले का हे दिसते तोंड जसा लेपच लावला सारवणाचा. आपण सारवणाचा लेप कसा लावतो? सडी सारवण करताना तोंडाले घालते तसे कोणी कोणी. जसा सडी सारवणाचा लेपच लावला की काय असे दिसतात. आणि पांढरे शुभ्र ते तोंड कुठं काय कुठं. आणि मग हे केस पांढरे होते कोणाचे. आता माझे तर झालेच म्हणा काही काही. आता तुमचे झालेत का नाही तर मी काही तेवढं पाहिलं नाही.
नाही पण पांढरे झाले तरी त्याला रंगरंगोटी देते. झिंग्याचा कलर असते तो लावते, पण झिंग्याचा कलर वरत जाते. पण निसर्ग म्हणते तो वयमान झालं, खालून त्याची जातच दाखवत चालते. निसर्ग म्हणते तू वयमान झाली, पण खालून पांढरे 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 ढकलत राहते लाल लाल वर. आणि भांग जर केला अर्धा इकडून आणि अर्धा इकडून, जशी गोम चालली म्हणतात. म्हातारपणही दुःख आहे. भगवंत म्हणतात काय काय कलप लावतात, काय डक. अरे लाख छुपाए छुप न सकेगा, राज में कितना गहरा, दिल की बात बता देता है असली नकली चेहरा. म्हणून माझा विषय आहे ना, तो संपला काय? विषय संपला का? विषय धरून आहे. बात ये है. तर गोष्ट काय झाली मग, कोणाचे मग ते केस काय म्हणते, गुमीचा पाय लंगडा, पण गुम आपल्याच जवळ आहे मोठी जा. ही गोष्ट आहे. मग म्हातारपण दुःख नाही का हे माझ्यासाठी? मग एक दात पडणं चालू ते झाला -32 मधून एक मायनस. मग काही पूर्णच्या पूर्ण गेले का लोक बसवते कवड्या. आता इकडे आहे का नाही काय माहित. कवड्या बसवते, पण फुटाने खाणं होते की नाही तर अजून काही माहित नाही. ते जाडे राहते ते अशी रविवारवाले. 600 रुपये किलो, कुठे 800 रुपये किलो चेने फुटाने चबानेवाले. आता ते फुटतेच का नाही हे काही माहित नाही. पण मनुष्याला म्हातारं झाल्याच्या नंतर खाणं होत नाही. लक्षात, मनुष्याला इच्छा खूप होते की नाही कटर आपण फुटाने खाल्ले पाहिजे, शेंगदाणे खाल्ले पाहिजे, अशी वस्तू खाल्ली पाहिजे आपण. पण खाणं होत नाही मनुष्याला. का बरं? की आपले दात जातात, डोळे जातात, डोळ्यावर मोतीबिंदू येते की नाही? डोळ्यातला मोतीबिंदू येतात. कानाचे काय म्हणतात, कानाचे पार्ट ढिले होतात. मशीना लावू जोऱ्यानं बोललं तर ऐकू येत नाही, आणि कानात बोललं तर काय म्हणतं व सुनबाई, मासा बद्दल तर नाही बोलून राहिली. मोठ्यानं बोललं तर आ करते. मग म्हातारं झाल्याच्या नंतर मान हाकतेत ना अशी. हाय काय व माझ्यासाठी चहा म्हणतो, नाही. हाय का माझ्यासाठी चहा म्हणतो, नाही. गोष्ट ही आहे. म्हणून म्हातारपण दुःख आहे. भगवंत म्हणतात जिथं जन्म आहे तिथं मरण आहे. जाती बी दुःखा, जरा बी दुःखा, मरण बी दुःखा, व्याधी बी दुःखा, मरण बी दुःखा, प्रिय बी दुःखा. अप्रिय मनुष्य जरी गेला तरी मनुष्याला दुःख होते, आणि जवळ जरी आला मनुष्याला तरी दुःख तो करून जाते. लक्षात घ्या. मग मनुष्याला मनासारखी गोष्ट न घडणे म्हणजे दुःख होय. म्हणून जास्त न वेळ घेता मी इथं संपवण्याचा प्रयत्न करतो. जय भीम, जय टाळ्या वाजवत नसते, साधूकार द्यायचा. सर्वांनी या ठिकाणी शांततेमध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका बालबालिका या ठिकाणी सद्धम्म श्रवण करत आहे. मी या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी स्वागत अभिनंदन करतो. काही कारणास्तव या ठिकाणी तांत्रिक बिघाड आपला या ठिकाणी या माईकमध्ये आलेला आहे. त्यामुळं आपण सर्वांनी अत्यंत शांततेमध्ये या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाच्या वाणीतून सुरू असलेला सत्तम या ठिकाणी श्रवण करावा ही आपल्याला विनंती करतो. कसल्याही प्रकारचा कल्ला गोंधळ कोणी करू नका. काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी माईक बंद पडलेला आहे. सर्वांनी शांततेमध्ये या ठिकाणी सद्धम्म श्रवण करावा. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते मार्गदर्शक
पूज्य भदंत चित्तज्योती थेरो प्रेरणाभूमी ज्यांनी प्रेरणा घेऊन या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं जे भाषणाचं ठिकाण आहे, पुलगाव येथील बाबासाहेबांचं भाषण हे जगविख्यात भाषण आहे आणि म्हणून त्या भूमीतून आलेले, त्या भूमीचा विकास करण्याची प्रेरणा आपल्या मनामध्ये घेतलेले